आज आपण मलाई मोदक करणार आहोत। 200 ग्रॅम पनीर घेतले, 1/4 कप काजू, हाफ कप साखर, चवीपुरतं हे वेलची पावडर, 1 कप मिल्क पावडर, अर्धा कप दूध, 2 चमचे मोठे तूप घेतलेले। पण हे क्रम्बल करून घेणार आहोत। किसायची पण गरज नाही, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे साहित्य एकत्र घालणार आहोत। त्यानंतर हे अर्धा कप 1/4 काजू, हाफ कप साखर, 1 कप मिल्क पावडर आणि अर्धा कप दूध। आणि नंतर हे वेलची पावडरचं हे करूया। आता मी मिक्सरमधून काढते। 2 चमचे मोठे घी घालणार आहोत, म्हणजे तूप। आणि आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे पनीर आणि ह्याचं, ते घालणार आहोत आपण। सतत ढवळत राहायचं, जेणेकरून खाली लागणार नाही, म्हणजे करपणार नाही। होईल, पॅन सोडते आता। आणि एक ट्रिक सांगते, तुम्हाला चेक करायचं असेल ना हे परफेक्ट हे झालं आहे म्हणून, हे बघा, हे पॅन सुटते आणि एकत्र गोळा होतो। आता आपण हे काढून घेऊया। तुम्हाला चेक करायचं असेल तर एक गोळा घ्यायचा थोडंसं हे, आणि त्याचं जर चिकटत नसेल तुमच्या बोटांना, गोळा होत असेल परफेक्ट, म्हणजे ह्याचा अर्थ तुमचं झालेलं आहे सारण। आता हे थंड झालं आहे, तर आपण त्याच्यात थोडीशी वेलची घालूया। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकता, पण मलाई मोदक हे प्लेनच, आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर असे बदामाचे मी काप केले आहेत, तसं तुम्ही करू शकता, पिस्ता काजू वगैरे घालून। पहिलं मोडलं आपण तूप लावून घेऊया। माझ्याकडे छोटा हा साचा होता, त्याच्यातच दाखवते मी तुम्हाला। आता हा मावा हे मिक्स करायचा। थोडा कोमट असतानाच घ्यायचं, मिक्स करायला। आता हे असं लावायचं। हे बघा किती सुंदर झाले। आता हे मी पूर्ण झाल्यावर सगळं दाखवते। आता एक करून दाखवले। एवढ्या मिश्रणामध्ये माझे 26 मोदक झाले छोटे, पण 25-26 होतातच। 21 तुम्हाला 21 दाखवायचे असतील नैवेद्य तर तुम्ही दाखवू शकता, पण कमी नाही होणार।